brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. साहेब माणूस कसा वागतो ना तिकडे अरे केलं तर इकडे कार्याने उत्तर दिलं असं आहे का काही त्याच्यामध्ये? फक्त चव्हाण साहेबच कशाला, मग कोणी जरी आरे केला तर कार्य इकडून येणारच, 100% येणार साहेब. मी काही दुय्यम दर्जाचा नागरिक नाही आणि तुम्ही प्रथम दर्जाचे नाही आहात. माझे आणि तुमचे अधिकार सेम आहेत आणि ते सेमच असले पाहिजे. पॉवरफुल म्हणजे काय, मी काय कमी पॉवरफुल आहे अशातला भाग नसतो. तुम्ही ताकद दाखवू नका, कोणाला चेपू नका, कोणाला दाबू नका. साहेब रिस्पेक्ट देणारी लोक आहोत आम्ही. तुमच्या पायाही पडलेलो. मग तुम्ही कशाला दाबायचा प्रयत्न करताय? अच्छा, तुम्ही बॉसला त्रास द्याल तर आवाज जिल्ह्यातून येणार ना. आम्ही काय गप्प बसणारे लोक ना साहेब. डीएनए शिवसेनेचा आहे. शिंदे साहेब खुश झाले? मला माहित नाही साहेब. कधी बोलले तुम्ही कधी खासगी शाबास निलेश? नाही, असं काय नाही साहेब. बघा साहेब, युती टिकवायची आम्हाला. युती टिकवण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सगळं करणार. आमच्या बाजूनी कुठे चुकणार नाही. मी फक्त चव्हाण साहेबांचंच नाव घेतलं, इतर कोणाचं कुठे घेतलं? चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा येतात तेव्हा हे असं वागतात. तर ते वागू नये म्हणजे उद्या युती आपली टिकून राहील, युतीला कुठेही काय अडचण येणार नाही, हेच सांगत होतो ना मी साहेब. काय वेगळं बोललो मी त्याच्यामध्ये? टार्गेट रवी चव्हाण त्याच्यामुळे झाले की जी पद्धत खाली चुकीची चालू होती, मला असं वाटलं कुठेतरी खतपाणी वरतून येत आहे आणि त्याचा पुरावा दिला मी. वरतून म्हणजे फडणवीस? नाही, चव्हाण साहेब. चव्हाण. पण आता म्हणजे गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये फडणवीसांना विचारल्याशिवाय काही गोष्टी होत नाही असं म्हटलं जातं. बघा, मी चव्हाण साहेबांची वर्किंग ओळखणारा माणूस आहे साहेब. फडणवीस साहेबांना याच्यातलं काही माहीत नसावं. मी तुम्हाला सांगतो, सिंधुदुर्गातले, रत्नागिरीतले, रायगडातले काही डिसिजन हे स्वतः रवी चव्हाण साहेबच घेतात. मी बघितलंय. म्हणजे वरती ते कळवत सुद्धा नाहीत काही ठिकाणी, किंवा काही अशी व्यवस्था असतात तेव्हा ते काय बोलत सुद्धा नाही वरती. म्हणून मला ह्या गोष्टीचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून मी साहेब खात्रीला एक सांगू शकतो ना. नाही, पण आता बघा ना, तुम्ही पोलिसांवरती आरोप लावलात की तुमच्यावरती गुन्हा घेतला पोलिसांनी. होय, बरोबर. तुमचा एक व्हिडिओ आला होता त्या दिवशी, आम्ही बघत होतो की ज्याच्यामध्ये तुम्ही पोलिसांना विचारताय काय तपास केलात सांगा, आणि ते काय उत्तर देऊ शकत नव्हते. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट फडणवीसांकडे आहे. शेवटी पोलीस वरतून आदेश आल्यानंतर काम करत असतील, डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. तर कुठेतरी ह्याच्या मागे सरकारचा, म्हणजे जे सरकार चालवत आहे त्यांचा पण त्यांना पाठिंबा होता रवींद्र चव्हाणांना, जसं तुम्हाला तुमच्या नेत्यांचा पाठिंबा. नाही, मला कोणाचा पाठिंबा होता असं मी काहीच म्हटलं नाही. माझ्या मागे पक्ष उभा आहे हे स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलं, त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं. पण मी काय चुकीचं म्हटलंच नव्हतं ना साहेब. बरोबर आहे ना. पण दुसऱ्या बाजूचं साहेब, स्वतः रवींद्र चव्हाण साहेब पण काय एक एंटिटी आहेत. जसं मी लहान लहान गोष्ट माझ्या नेत्यांना सांगत नाही, तसं तेही सांगत नाहीत. मी बघा साहेब, आतमधून त्यांच्या सिस्टममध्ये काम केलेला माणूस आहे. त्यांची सिस्टम काय ना, कुठल्या दिवशी काय होणार हे मला चांगलं माहिती आहे. आतमधलाच माणूस, त्याला तारखा माहिती असतात, घरं माहिती असतं. ती कोणाची घरं होती साहेब? मी चांगलं ओळखून आहे ना साहेब, मी चांगलं ओळखून आहे. अजून पण बऱ्याच गोष्टी होत्या. मी बोललो साहेब इकडेच थांबा, फुल स्टॉप लावा, अजून काय बोलायला लावू नका. तुम्हाला पाहिजे तर बोलू शकता, इथे नको. नंतर ते बोलल्यावर ते काय बोलले तर, पण असं काय वाटत नाही, शक्यता वाटत नाही. जेव्हा जी घरं आपण, ज्या घरांमध्ये आपण ते सगळं बघितलं, ही सगळं चव्हाण साहेबांच्या लेफ्ट राईटची घरं आहेत. त्याच्यामध्ये फडणवीस साहेब कुठे आले? जिथे इन्व्हॉल्वमेंट नाही तिथे मी कशाला म्हणून कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे? मला ज्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसली मी त्यांच्यावर बोट दाखवला. ते काय माहिती आहे ना, थोडंसं कन्फ्युजन अशा करता की आज मंगलप्रभात लोढांनी इकडे भाषणामध्ये एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले सगळे पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की जर ते इतर पक्ष पण चालवतात तर स्वतःचा पक्ष तर नक्कीच चालवत असतील. ते त्यांच्या सरकारमधले मंत्री असं म्हणतात मंगलप्रभात लोढा. नाही, पण तसं काय आहे असं काय मला वाटत नाही. ते कदाचित त्यांचं मंत्रीपद टिकावं राहावं अशासाठी बोलले असतील, मला काय माहित नाही. पण असं काय नाहीये. साहेब स्वतः सगळ्यांना स्वतंत्र देतात आणि प्रत्येक नेता आहे ना, प्रत्येक माणूस आपापलं ताकद ओळखून आहे. म्हणून असं काय नाही. मंगलप्रभात लोढा कशासाठी ते बोलले असतील मला माहित नाही. आता काय रिशफल वगैरे आहे का काय? नाही, मला सांगत, मला माहित नाही. मी तुम्हाला दिसत नाही. मी लहान माणूस आहे साहेब तुमच्या समोर.
नाही सध्या तरी असं काय दिसत नाही. ते कंटिन्यू राहावं म्हणून कदाचित काय बोलले असतील, पण तिन्ही नेते अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब आपापली ताकद ओळखून आहे आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपापलं पक्ष मोठं करण्याचा आणि पक्ष चालवण्याचा. त्याच्यामध्ये मला असं कुठे वाटलं नाही की आपला पक्ष दुसरं कोणतरी चालवत आहे. माझा पक्ष सन्माननीय शिंदे साहेबच चालवत आहेत. माझे अनेक सहकारी अजितदादांच्या पक्षात आहेत, अजितदादाच चालवत आहेत. त्यामुळे असं काही नाहीये डिसिजन मेकिंग मंगल प्रभात लोढांना काय ऍडेड इन्फॉर्मेशन असेल तर त्यांना विचारावं लागेल त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून.